ही घटना आहे केशव जाटव यांची. मेहुणेच्या प्रेमात पडलेली 3 मुलांची आई आणि अनैतिक संबंधासाठी नवऱ्याचा तिने काटा काढला. नक्की प्रकरण काय? उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये बायकोने मेहुणेसाठी नवऱ्याला संपवण्याचा कट रचला. पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि लोकेशनवरून 2 दिवसात सर्व प्रकरणाचा शोध घेतला. झाशीत नदीच्या किनाऱ्यावर एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. नदीकिनारी मॉर्निंग वॉकला आलेल्या काही नागरिकांनी तात्काळ प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस सुद्धा लगेच पोहोचले. प्रकरणाला आता मात्र नवीनच वळण मिळाले होते. पोलिसांना मृतदेहाच्या शेजारीच एक विषाने भरलेली काचेची बाटली मिळाली. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास सुद्धा घेत होते. त्यांना पाकिटात एक आधार कार्ड मिळाले ज्यावर केशव जाटव असे नाव होते. साधारण त्यांचे वय 45 असे दाखवले होते. पोलीस प्रकरणाचा सर्व तपास घेत होते. मृतदेह पोस्टमार्टमसाठी म्हणजे शोधण्यासाठी पाठवून देण्यात आला. पोलिसांना अधिक तपासात हा मृतदेह मध्य प्रदेशच्या दतिया इरगंड येथे राहणाऱ्या केशव जाटव यांचा आढळून आला. बातमी कळताच केशवच्या पूर्ण गावात आता खळबळ उडालेली होती. सर्व बातमी वाऱ्यासारखी पसरत होती. कुटुंबियांना काहीच कळत नाही. नेमके प्रकरण काय कोणी केशवची विष देऊन हत्या केली असेल असे वाटू लागले की केशवला कोणी मारून टाकले असेल प्रकरण वाटू लागले. मृत केशवच्या पत्नी आणि 2 मुलांचा आक्रोश पाहून सारे गाव सुद्धा हादरून गेले होते. पोस्टमार्टम रिपोर्टात मात्र वेगळे सत्य आता बाहेर आलेले होते. केशवचा पहिला गळा दाबण्यात आलेला होता. शहराच्या प्रायव्हेट जागेवरती वार करण्यात आले. तितकेच नव्हे तर पोलिसांनी अधिक तपास केला तर त्यांना आणखी नवीन पुढची स्टोरी समजली. पोलिसांना गावकऱ्यांकडून कळाले की केशवच्या घरात केशवच्या बायकोचे मेहुण्याचे जास्त येणे जाणे हल्ली वाढलेले होते. यावेळी केशवच्या भावाने आणि वहिनी आणि तिच्या मेहुण्यावर आपल्याला संशय आहे अशी गोष्ट पोलिसांना सांगण्यात आली. पोलिसांनी लगेच तपास चालू केला. काही पुरावे मिळाले ज्यामध्ये मृत केशवच्या बायकोचे आणि मेहुण्याचे बरेच कॉलवर संभाषण झालेले आढळून आले. ज्या दिवशी केशवचा मृतदेह सापडला त्या आदल्या रात्री केशवचा मृतदेह आढळलेल्या परिसरात मेहुण्याच्या फोनचे लोकेशन सुद्धा पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी केशवच्या बायको आणि तिच्या मेहुणीची चौकशी आता चालू केलेली होती. पोलिसांसमोर केशवच्या बायकोने गुन्ह्याची कबुली दिली. केशवच्या बायकोचे मेहुण्यासोबत अनैतिक संबंध होते तर केशव आणि त्याच्या बायकोचे वैवाहिक आयुष्य नीट सुरू नव्हते. म्हणून केशवला सोडून सख्या मेहुण्यासोबत लग्न करण्याचा प्लॅन केशवच्या बायकोचा होता. म्हणून त्याने कट रचून नवऱ्याला संपवण्याचा प्लॅन बनवला. मेहुण्याच्या मुलाच्या लग्नात केशव हजर झाला. या दरम्यान दारू पिण्यासाठी केशव मेहुणा आणि एका नातेवाईकाला घेऊन बाहेर गेला. तिथेच केशवची हत्या करून त्याचा मृतदेह नदीकिनारी फेकण्यात आला. त्या ठिकाणी एक विषाची बॉटल सुद्धा टाकण्यात आली. असं वाटावं की हा विष पिऊन मरलेला आहे. असं प्रकरण त्यांनी एक वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हाला याच्याबद्दल काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं की या प्रकरण नक्की तुमच्या आसपास असं काही घडत असेल प्रकरण तर प्लीज त्याला थांबवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मत या घटनेविषयी नक्कीच मांडा. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारी बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वात आधी तुम्हाला या व्हिडिओचे नोटिफिकेशन हवे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.